मनोज दादाच्या आंदोलनाला पाठिंबा म्हणून आम्ही अर्ज भरणार आहे. त्यांनी आंदोलन केलं आहे गोरगरीब जनतेसाठी. आम्ही एक भाग म्हणून आमचं उमेदवारी अर्ज डिक्लेअर करतो आहे आज गुरसुळीतनं. किती उमेदवारी अर्ज भरणार आहेत गुरसुळीमधनं? आमचे 5 अर्ज आहे. हे कशासाठी राहते? आमच्या समाजासाठी कुणीच काही केलं नाही आतापर्यंत. बरं. सगळे आपल्या आपल्या समाजाचं नाव घेऊन तर आमच्या ह्याच्यासाठी मत मागितली हां. आणि समाजासाठी जेव्हा माणूस उभा राहिला तर त्याला विरोध करायला लागला. बरोबर आहे. हां हां. मग जरांगे पाटील जे करतात त्यांच्या मागे आम्ही चालणार. बरं. आम्हाला कोणत्या पक्षाचं घेणं नाही, कोणत्या नेत्याचं घेणं नाही. आमच्या गावात कमीत कमी 40 घर आहेत. टोटल जरांगे पाटलाच्या महाग आहेत. माझ्याकडे दाखला आहे आज बरं. पुणे मराठा. हां. 1.25 लाख रुपये खर्च आला आहे मला बरं. कुणीतरी दाखला काढायला. असून सुद्धा एवढे पैसे घेते हक्काने दिलंच पाहिजे ना. आम्ही सर्व ग्रामस्थांनी ठरवलं की जो आपल्या हिंदू रक्षणासाठी किंवा आरक्षणासाठी जो पुढे धावतोय त्याच्यालाच ह्यावेळेस समर्थन करायचं किंवा पाठिंबा द्यायचा. बाकीचं राजकारण आपण कुठलं त्यावेळेस करायचंच नाही असं आम्ही सर्व तरुणांनी किंवा या युवकांनी ठरवलेलं आहे. बरं. त्यांना आमचा पूर्ण पाठिंबा असेल. भुजबळ साहेब ते म्हणतात की मग ओबीसी मधनं देऊ नका. देऊ नका म्हणतात पण प्राधान्य गावातल्या उमेदवाराला हां हां. काय अडचण आलं तर त्याच्याविषयी जाता येते, पण काय ते भेटू शकते. तुम्हाला काय वाटतं? पैसे वाटल्यावर मतदान फिरतंय म्हणते ती. नाही फिरत, काहीच फिरणार नाही. हां. आधी होतं पण आता एक मराठा लाख मराठा. बरं. एकजुटीनं आम्हाला निवडणुकीवर फक्त लक्ष द्यायचं आणि जरांगे पाटील साहेब जे सांगतील त्याच्यावरच आम्ही चालणार आहे. आरक्षण मिळाल्यावर फायदा होईल का? आम्हाला नाही झालं पण भविष्य पिढीला होणार ना. ते भविष्यातल्या म्हणजे कुठल्या युवकांना ते होणार ना. हां येणाऱ्या पिढीला 100% होणार ना. कुठल्याच नेत्याने आम्हाला काय दिलं नाही. दिलं नाही म्हणून ते मतासाठी पैसे दिले तर नाही, पण काय आम्हाला कामं पण दिलं नाही तर आम्ही आजपर्यंत कुणाचं घेतलं पण नाही आणि इथून पुढे पण घेणार नाही. आता तो विषयच नाही. हां हां. आता कुठला जरी असला तरी पैशाचा काही विषय नाही. मग आता प्रचारासाठी गावात आल्यावर हा येऊ दे की त्यांचं ऐकून घ्यायचं, आपण करायचं तेच करायचं. हां. ऐकून घ्यायचं की त्यांचं, बरं. पण करायचं तेच करायचं. नमस्कार, आपलं नाव काय? माझं नाव हनुमंत आप्पासाहेब बागल. बरं. कुठले? गुरसुळीच. गोरसुळी. बरं. का आपण उमेदवारी अर्ज भरणार आहे का? हो. बरं. काय संदर्भ काय कशासाठी? मनोज दादाच्या आंदोलनाला पाठिंबा म्हणून आम्ही अर्ज भरणार आहे. त्यांनी आंदोलन केलं आहे गोरगरीब जनतेसाठी. आम्ही एक भाग म्हणून आमचं उमेदवारी अर्ज डिक्लेअर करतो आहे आज गुरसुळीतनं. किती उमेदवारी अर्ज भरणार आहेत गुरसुळीमधनं? आमचे 5 अर्ज आहे. बरं. 5 अर्ज. हां. कोणाकोणाचे आहेत काय? आदेश फकीर बागल, समाधान अनंत यादव, सुदर्शन भंडारी, अजून एखाद दुसरं आहे. काय वाटतं आता म्हणजे ही उमेदवारी अर्ज भरताय पण मिळेल का आरक्षण? आरक्षण मिळणारं आणि मिळवणारा संघर्ष योद्धा आमचा खंबीर आहे. हां. त्याच्या बरोबरीने आम्हाला चालायचं आहे. त्यासाठी मिळणार आणि मिळवणारच बरं. असा त्यांचा अजेंडा आहे. त्यामुळे आम्ही चालणार आहे त्यांच्याबरोबर. पण आता काय जरांगे पाटील तरी आता 24 तारखेला डिक्लेअर करणार आहे. ते नेमकं काय आता सभा कशासाठी बोलत म्हणतील आहे? तसं हां. 24 तारखेनंतरच दिशा ठरणार आहे. पण आम्ही तयारीत आहे. पण पाटील साहेबांचं तर म्हणतात की ते शरद पवारचा माणूस आहे. तर शरद पवारचं नाही आणि काय नाही. शरद पवारचं काय येतं? त्यांचं माणूस आहे म्हणते ते किती. शरद पवार आम्हाला गाड्यांना पेट्रोल देतोय काय तिथं जायला जरांगे पाटलांपाशी याच्यापाशी? हां. कोणाचाच माणूस नाही. ती फक्त आमचं आहे आणि आम्ही त्याच. मग काय आता वाटतंय का हो काय जरांगे पाटलांच्या मागं राजकारण होतंय असतंच काय वाटतंय का त्यांच्या आंदोलनामध्ये? झालंच की. हां. कधी झालं नाही. झालंय राजकारणच झालेलं आहे. पण ती जमलं नाही आणि पचलं बी नाही. बरं. पचणार नाही कारण समाज एकमुठीने त्यांच्या बरोबर आहे आणि बरोबर राहणार. बरं. काय आता त्यांची चौकशी लावली आहे SIT कडनं. SIT मुळंच हे सगळं चालू आहे ना. बॅलेट पेपरवर इलेक्शन झालं पाहिजे. SIT जर सर्वसामान्य माणसं जे SIT होत असेल तर कोटीने घोटाळा करणाऱ्याची SIT का होत नाही? SIT चौकशी बदनामी याच्यामुळेच ही मराठी माणूस खवळलेला आहे की सर्वसामान्य माणसासाठी 17 दिवस उपोषण करून 3-3 महिने उपोषण करून जर त्याची SIT लागत असेल तर काय महाराष्ट्र कुठं चाललाय ही बघणं लय गरजेचं. होय. मग आता तरी करमाळ तालुक्यातनं किती अर्ज जातील उमेदवारी अर्ज? करमाळा तालुक्यातनं कमीत कमी 2-250 अर्ज राहतील. बरं. आणि संपूर्ण माढा लोकसभेतनं? माढा लोकसभेत मशनी तयार करावं लागते.
इतके जाते. बरं बरं नवीन मशनी आणावं लागते ट्रक कंटेनर. हां मतदान कधी व्हायचं मग आता नेमकं मतदान बहुतेक कॅन्सल तरी होईल नाही तर त्याच्यावर आता यांनी आजच करावा हां. की नेमकं काय करायचं. बरं नमस्कार आपलं नाव काय बरं ही उमेदवार आहे. गुरसुळीच बरं काय उमेदवारी अर्ज भरायला का आपण बरं काय संदर्भ कशासाठी होय गावामध्ये किती पार्टी आहेत पार्टी फेरतीचं काय घेऊन होय नाही काय असतील की एक दोन पार्ट्या काय किती आहेत काय पार्टीचं काय घेऊन देणार आम्ही फक्त जरांगे पाटील. काय नाव आपलं सतीश बागल. होय काय गावामधनं किती उमेदवार उभा राहिले ते आणखी तर काही आचारसंहिता लागलेली आहे. हां आणखी फॉर्म भरण्याची प्रक्रिया सुरू झाली नाही. बरं ज्यानंतर फॉर्म भरले जातील त्यानंतर गावातला एखादा उमेदवार मराठा समाजाच्या वतीने उभा राहू शकतो. बरं आता तर 4 नावं इथं यायले ती समोर पण गावातनं कोणी एकच उभा राहणार ना. बरं जरांगे पाटलांनी सांगितल्याप्रमाणे गावातनं एकच अर्ज भरणार नाही मराठा समाजाचा. हां. 3 अर्ज आमच्या माघारी घेतले जातील. बरं आता काय वरकटण्यामधनं 2 बार राहिले ते साड्यामधनं 5 आहे ते करमाळा शहरातनं 5-10 आहे ते मग इथंच काय एक आहे समाजाच्या वतीने एकच भरला जाईल ना. होय आपण आता समाज म्हणून कुठला एकच अर्ज भरणं योग्य राहील. नाही सोलापूरमध्ये मिटिंग झाली त्या मिटिंगमध्ये सांगितलं की गावागावातनं 2-2 भरा हां शेवट वर्ण पाटलांनी फरमान सोडलं 2-2 मारा 3-3 हां. समाज 100% त्या सूचनेचं पालन करेल. होय आरक्षण मिळेल का नाही आरक्षण मिळालं पाहिजे. होय बरं काय आरक्षण कशासाठी पाहिजे काय एक सामान्य लहान जे सामान्य जनता आहे हां, गोरगरीब हां. जनता आहे त्यांच्या मुलाला शिक्षणासाठी तरी आरक्षण भेटलं पाहिजे. नमस्कार काय नाव सुदर्शन नाता भंडारे. बरं का उमेदवार का जरांगे पाटील आता उपोषण करतात आंदोलन करतात मिळेल का आरक्षण आरक्षण नाही मिळालं तर आम्ही मिळवण्यासाठी तर प्रयत्न करू. होय कारण की आम्ही उभा राहतो हे कशासाठी राहतो आमच्या समाजासाठी कुणीच काही केलं नाही आतापर्यंत. बरं सगळे आपल्या समाजाचं नाव घेऊन तर आमच्या ह्याच्यासाठी मत मागितली हां आणि या समाजासाठी जेव्हा माणूस उभा राहिला तर त्याला विरोध करायला लागला. बरोबर आहे. हां हां मग जरांगे पाटील जे करतात त्यांच्या मागं आम्ही चालणार. बरं आम्हाला कोणत्या पक्षाचं घेणं नाही कोणत्या नेत्याचं घेणं नाही. हे? आता जरांगे पाटील आरक्षणासाठी बांधतात पण म्हणते ते शरद पवारने त्यांना पुढे केलंय असं काय आता त्यांना राजकीय खेळ केले तुम्ही म्हणतात. दाखवा ना, त्यांच्याविषयी काय काढून दाखवलं तुम्ही की बाबा ह्यांना शरद पवारांनीच हे केले. हां हां आता मी म्हणून उद्या फडणवीस साहेबांनीच केलं. हां हां तुम्ही तुमच्या जर नाही साध्य झालं तर तुम्ही ह्याचं नाव घेताय. राजकारण हा आम्ही त्याला मानतच नाही राजकारण म्हणून. बरं बरं जोपर्यंत तो लढत होता हां तोपर्यंत तुम्ही काय म्हटलात की आम्ही देऊ आणि तो माणूस जर आज लढला नसता तरी यातून बिनवंदी सापडला. आजपर्यंत तुम्ही काय केलं त्याच्यावर. अगोदर तुमच्या समिती काम करत होत्या तेव्हा नाही सापडलं तेव्हा समिती काम करत नव्हती. आता ज्या नोंदी सापडल्या तेवढे मग मी म्हणतो जरांगे पाटलामुळं जे काय थोडंसं आमचा फायदा झाला. आणखी ह्याच्या पुढे आणखी काय जे लढा चालू आहे त्या लढ्यामुळं आमचा काहीतरी फायदा होईल. त्याच्यामुळं आम्ही उमेदवार म्हणून उभा राहणार. आम्ही जरांगे पाटील म्हणतील ते करणार बरं बरं असं आमचं हे. त्याच्यामुळं आम्ही उमेदवार बरं काय गावामध्ये किती समाजाची लोक आहेत ती गावामध्ये बस सगळ्या समाजाचे लोक आहेत आमचे. बरं बरं हां पण याचा अर्थ असा नाही की आम्ही समाजात तेढ निर्माण करतो. हां आम्हाला आमचा समाज हां आम्ही काय करतोय आम्ही कोणत्या समाजाविषयी बोलतोय का. आम्हाला काय पाहिजे आमच्या मराठा समाज. बरं काय आता लोकसभेच्या निवडणुका लागल्या त्या आता जी वेगवेगळे उमेदवार येतील पैसे वाटतील की इथं वाटून द्या ना पैसे. हां पैसे घेऊन मतदान फिरेल की मग मतदान फिरत पैशा माग मतदानच फिरत नाही. आज एवढी लोक आहेत तिथं तुम्ही विचारा हां. कोण मतदान पैशावर देते. हां हां कोणी पैशावर देत नाही. पैसे घेऊ आम्ही हां हां नेत्यांना ज्याला द्यायचं त्याला देणार आहे. बरं. कोणत्या नेत्याला दुमणत नाही त्या गावात. हां 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 बोलताना सगळे आता घाबरतात पण जे काय करायचं ते त्यांच्या मनानेच करणार. बरं आणि मग हे तुम्हाला पुढं दिसून देईल. म्हणजे गाव एकजुटीनं राहणार. हो गाव एकजुटीने राहणार समाज एकजुटीने राहणार. बरं शेवटी ज्याला राजकारण करायचं ते स्वतःच्या लेकरांसाठी जर त्यांना समजत नसेल तर ते करतील राजकारण. काय नाव जमीर रसूल शेख बरं कुठले गुरसुळी गुरसुळीचे का काय व्यवसाय फॅब्रिकेशन. होय बरं काय गावामध्ये कसं वातावरण आहे गावामध्ये सामाजिक वातावरण कसं आहे सामाजिक वातावरण चांगलं आहे. हां बरं काय कुठल्या समाजात जास्त लोक आहेत इथं आमच्या इथं सगळ्या समाजाचे मराठा समाजाचे जास्त लोक आहेत. हिंदू मुस्लिम. बरं बरं हां आता काय इथं तुमच्या इथं गावातनं 4 उमेदवार उभा राहिले ते त्यांना आमचा पुरा पाठिंबा राहील. होय
सगळे मतदान करतील का त्यांना? 100% मतदान होणार त्याला. होय. तुम्ही कुठल्या पार्टीचे आहेत? जरांगे पाटीलच्या मागे जेव्हा आमचे जरांगे साहेब मानतील हां. तसं आम्ही त्यांच्या मागे राहील. बर. मग आता म्हणजे जे उमेदवार हे करतील त्यांना तुम्ही पाठिंबा देणार? हा 100% देणार. ही मराठा समाज ओबीसी मधनं आरक्षण मागते, त्यांना द्यावं का नाही? 100% देणार. हां बर. हां हां हां. मग आता हे कसं मराठ्यांना द्यावं का नाही मग आता ओबीसी मधनं आरक्षण? 100% दिलं पाहिजे. हां. आता ती तर मग आता दुसरी म्हणते की आमच्या ताटातलं घेऊ नका. त्यांचा काय संबंध आहे? त्याला हाईट भरपूर होईल त्यांना पहिल्यापासून. हां आणि हां त्यांच्या हक्काचं मागतील. हां त्यांच्या हक्काचं मागतील. त्यांचं चोरीस मध्ये त्यांचं कमी करून आम्हाला द्या असं ह्यांचं म्हणणं नाही ना. हां 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 हां. बरोबर आहे. बर. दिलं पाहिजे. 100% दिलं पाहिजे. सगळा मुस्लिम समाजाचा पाठिंबा आहे. 100% जेवढे आमच्या गावात कमीत कमी 40 घर आहेत टोटल जरांगे पाटलाच्या महाग आहेत. नाव? तानाजी सौदागर खंडागळे. बर. कुठले? गुरसुळीच का? काय किती उमेदवार उभा राहिले गावातनं? 5. बर. काय आपलं मतदान कोणाला मग? हां. बर बर. काय काय होईल हो इलेक्शनचं काय? हां. आरक्षण मिळेल का नाही? मिळायलाच पाहिजे. मग आता तर म्हणते 10% आरक्षण दिलंय. ठीक आहे 10% काय ते आरक्षण नाही करत. हां न टिकणार आरक्षण. हां. ते म्हणतात की आर्थिक निकषावर दिलंय. आता इकडे छगन भुजबळ तर आता म्हणतात आता ओबीसी म्हणणं नाही द्यायचं, त्यांना दुसरीकडनं द्या म्हणतात. म्हणजे कुठनं त्यांना दुसरं काय बी दुसरीकडनं द्या. आले ना आता माझ्याकडे दाखलाय आज बरं. पुणे मराठा हां. मी 1.25 लाख रुपये खर्च आलाय मला बरं. कुणबीच दाखला काढायला. असून सुद्धा एवढे पैसे घेते ते हक्काने दिलंच पाहिजे ना. बरं बरं. फायदा होईल का त्याचा? व्हायलाच पाहिजे. लोक काय कशासाठी करते आता? 1.25 लाख रुपये कशासाठी झालं? फायद्यासाठी घालवलं. बरं. इतक्याला आता समजा माझी काही परिस्थिती मी घालवली बाकीच्या गरीबांनी काय करणार? हां हां 1 लाख रुपये एखादा आपल्याला लागत असते. हां हां. काय करणार? बरं बरं असून आपल्या हक्काचं बरं बरं. त्याचा आपल्याला मिळालंच पाहिजे. की ते शिक्षणामध्ये काय पोरांना काय फायदा होईल? काय आता पोरांचंच दाखला काढल्यात ना हां हां. त्याच्यासाठी. आता जिथं फी आम्हाला जवळजवळ 5 लाख रुपये लागते तिथं आता इथे 50,000 25,000 बघायला लागलं ना. बरं बरं. हां. शिक्षणासाठीच करतात. तुमचा व्यवसाय काय आहे? शेती. होय. बरं. किती उत्पन्न निघतंय? ते साधारण लाखाच्या आसपास लाख 1.5 लाख. बरं बरं बरं. फायदा होईल का? व्हायलाच पाहिजे फायदा. काय नाव बाबा? पांडुरंग माती जाधव बरं. कुठले? गुरसुळी होय. का जरांगे पाटील माहीत आहेत का? आहेत ना हां. आहे ना कशासाठी लढते तर? ह्यासाठी आम्हाला आरक्षण होय. आरक्षणासाठी लढतात का? हां मिळालं पाहिजे का नाही मग? मिळालं पाहिजे. हां. का हो कशासाठी मिळावं? लेकराबाळांना आमची आणि असं गटाड करून बिहार झालो या हां पाय गेलं आमचं गुडघं. हां मग आता लेकरांना तरी काहीतरी मोठी यावं हां हां. हो की काहीतरी बरं. आपण सगळं त्यांना हां हां आम्ही असंच जायचो. हां हां. पण काय जरांगे पाटील आता राजकारण करते ते असं म्हणते ते काय? कोण म्हणतं? राजकारणी म्हणतात की दुसरी? मेला असता की मागं ती सलाईनला लावून घेऊन राहायची तुम्ही. हां हां हां. बरं. आम्हाला प्रतित्वर जाणं आहे ना नाही पैसे ना नाही काय. मग इथं 10% आरक्षण दिल्यावर गुलाल उधळला होता का नव्हता? हा उदाहरण होता की पोरांनी. हां. मग आता म्हणते ते की ते उपयोग काय ते 10% आरक्षण काय उपयोगाचं नाही? ते नाहीच पण ते 10% नाही उदाहरण सगळं नाही म्हणून उदाहरण होता ना. हां हां. बरं सगळ्या सोयऱ्यांना मिळावं म्हणून. बरं. मग आता काय ते सगळे सोयऱ्यांचं आणखी घेतलं नाही म्हणून हे करायला लढायले ते शब्द घ्या म्हणून. मग ते जरांग्याच्या मागं हां. सारं मतदान होणार गोष्ट. बरं. काय वाटतं हे सरकार देईल का? हां सरकार देईल का म्हणलं? नाही दिलं तर आम्ही मतच दुसऱ्याला टाकणार नाही. आपण आता तुमचेच उमेदवार आहेत की? हां आमचं ते आम्हीच करणार ना उभा. हां हां. आम्हीच करणार. बरं. हां
काय नाव हा गजानन कोणबराव शिंदे, बर कुठले पुणे जिल्हा. बर काय आरक्षण मिळालं पाहिजे ना मराठ्यांना आरक्षण तर पाहिजे, हां आरक्षणासाठी चाललंय. हां 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 काय जरांगे पाटील म्हणतात आरक्षण द्या ही करा हां पण आता काय छगन भुजबळ म्हणतात ती त्यांना दुसरीकडनं द्या आरक्षण कोणी द्या, आरक्षण द्या. हां हां काय गरज आहे लेकरा बाळांची, 10वी शिकून 12वी शिकून शेतात काम करायला, हां ते आरक्षण पाहिजे आम्हाला. आहे तसं घेईन. हां जरांगे पाटील सांगते बरं म्हणजे तुमच्या गावातनं आहे का नाही हिंगोलीमधनं कोण उमेदवार हिंगोली म्हणून गावपर्यंत उमेदवार आहे. तिकडे बी आहेत का नमस्कार नमस्कार. काय गुरसुळीच का हा गुलशेड, मी दुकानदार राजेंद्र सुदाम भंडारे. हां हां बोला विचारा. काय नेमकं काय मराठ्यांना आरक्षणासाठी आता इथं चार उमेदवार 4-5 उमेदवार उभा राहिले ते खरे साहेब, कारण जो आता या आरक्षणासाठी जी गोष्ट बोलणार आहे म्हणजे करणार आहेत उदाहरणार्थ जरांगे पाटील, हां तर आम्ही सर्व ग्रामस्थांनी ठरवलं की जो आपल्या हिंदू रक्षणासाठी किंवा आरक्षणासाठी जो पुढे धावतोय त्याच्यालाच ह्यावेळेस समर्थन करायचं किंवा पाठिंबा द्यायचा. बाकीचं राजकारण आपण कुठलं त्यावेळेस करायचंच नाही असं आम्ही सर्व तरुणांनी किंवा या युवकांनी ठरवलेलं आहे. बरं त्यांना आमचा पूर्ण पाठिंबा असेल. जरांगे पाटलांना हा इथल्या उमेदवारांना आणि जे मराठा आरक्षणाबाबत जे कोणी लढतील, हां. आता उदाहरणार्थ जरांगे पाटील आहेतच, हां त्यांना आमचं पूर्ण समर्थन असेल असं आमचं ग्रामस्थांचं पूर्णपणे ठरलेलंच आहे. गावामध्ये 4 पार्ट्या आहेत ते म्हणते ते. पार्ट्याचं का जे प्रत्येक गावामध्ये तसं असतंच, प्रत्येकाचं राजकारण करण्याची भूमिका आणि पद्धत वेगवेगळी असते. पण आता मग इथं पार्टी प्रमुखानं सांगितलं तर तसं काही सुद्धा नाही. मतदान- पार्टी प्रमुख ऐका ना, पार्टी प्रमुखाची लेवल फक्त ग्रामपंचायत लेवलसाठीच खास महत्वाची असते. मग तीच ना मग आता ग्रामपंचायतला आता इथून ग्रामपंचायत- गावातनं उभा राहिले ते त्यावेळेस बघता येईल पुढचे पुढे, पण सध्या जो आपल्यासाठी जो लढतोय त्याला पाठिंबा देणं आपलं सर्वांचं काम आहे. बरं 23 तारखेला यायले ते जरांगे पाटील येऊ द्या ना, तू देवेगावांना येऊ द्या जाणार ना. आहेत का नाही जाणार ना, हां जाणार. तुमची पोरं शिक्षण घेतात का नाही चालू घेतात ना 8वीला. होय काय त्यांचं आरक्षण मिळलं तर त्यांना होईल का फायदा फायदा 100% म्हणता येईल. हां 100% होईल, कारण या कोट्यातून त्याला पुढे शिक्षणासाठी सवलती मिळतील, फीमध्ये सवलती मिळेल हां, किंवा हां. भविष्यात जर बायचान्स नोकरीसाठी जर तो कुठे गेला, त्याचं जर मार्क वगैरे चांगले असतील तर त्याला पुढे कुठेतरी सवलती मिळतीलच की. बरं बरं असं जी ओपन कॅटेगरीमध्ये जे काय अडचणी येत होत्या तर कुठंतरी त्याला आरक्षण भेटल्यामुळे 100% फरक पडणारच आहे. बरं बरं हां, आणि त्याचं भविष्य त्यावेळेस 100% सुधारून निघेल. आता आमचं तर काय आयुष्य गेलंच की आता. हां काय नाव निलेश बागल बरं काय गावातनं उभं राहिले ते बागलाचं बी एक जण उभा राहायला लागलं इथं त्यांना देऊ हां पोटांना देण्यापेक्षा गावाला दिलेलं चांगलं आहे. बरं काय आरक्षण मिळेल का नाही हो? मिळायलाच पाहिजे, नाही मिळालं मतदानच द्यायचं ना. आता हो का तर आता गावातलेच उमेदवाराला द्यायचं म्हणताय आता द्यायचं उमेदवार द्यायचं ना, पोटांना कशाला द्यायचं. बरं पक्षाला नाही देणार, त्यांना द्यायचं, आमच्या गावाला देऊ की हां समाजासाठी चालू आहे, त्याला देऊ. बरं गावचं सरपंच कुठल्या पार्टीचं आहे तर त्यांना काहीच राहत नाही. नाही म्हणजे सरपंचानं जर सांगितलं की बाबा ह्या पार्टीला द्या त्या पार्टीला हां बरं आम्ही उभाच हां. करतो उमेदवार हा आरक्षणासाठी करतो. आमचं उमेदवार आमच्या समाजासाठी कोणीच काही केलं. बरं बरं हां फायदा होईल का हां 100% फायदा होईल. बरं पण आता काय नोकऱ्याच नाही ते राहिलेत वाटते राव काय सगळ्या खाजगीकरणच झाले की जास्त कसं होईल सरकारी नाही ते की जास्त करता खाजगीकरण म्हणजे खाजगीकरणच होणार. हां शिक्षण तुम्ही पर आरक्षण करून टाकले पैसे लागायला नव्हतं. नमस्कार काय नाव विलास जगताप. बरं काय आपलं काय व्यवसाय हे काय सलूनच सलून बरं कसं काय चालतंय हो चालतंय व्यवस्थित. व्यवस्थित आहे का किती होतं आहे फायदा काय दररोजचं होतं का बऱ्यापैकी हा रोजगार पडतोय. हां काय गावात ना आता उमेदवार उभा राहिले ते लोकसभेसाठी हां काय आपलं मतदान कोणाला गावातला उमेदवारालाच. होय हा भुजबळ साहेब ते म्हणतात की मग ओबीसी मधनं देऊ नका देऊ नका म्हणतात, पण प्राधान्य गावातल्या उमेदवाराला ना. हां हां काय अडचण आलं तर त्याच्याविषयी जाता येते, पण काय ते भेटू शकते. तुम्हाला काय वाटतंय की आता मग त्यांना ओबीसी मधनं द्यावं का ना मराठ्यांना आता ते सरकारचा प्रश्न आहे, हां पण द्यावं का नाही तुम्हाला काय वाटतंय द्यायलाच पाहिजे ना, सगळ्यालाच संधी द्यायलाच पाहिजे ना. बरं बरं हां गुणवत्तेचा उमेदवार मागे राहतो,
हां हां आणि बिगर गुणवत्तेचं पुढं जातो. आमच्या समाजातला समजा ओबीसीचा ज्याला आरक्षण आहे, हं. मग त्याला जर कमी टक्के पडले तर त्या आरक्षणामुळे पुढं जातो आणि मराठ्याचा हुशार असला तरी मागे राहतोय. बरं बरं हां आज देशाला टॅलेंटेड लोकांची गरज आहे ना, बरं मग त्याच्यामुळं हुशाराला प्राधान्य दिलंच पाहिजे ना. बरं. काय नाव? सचिन गुरुदास लोकरे. बरं, काय आपला व्यवसाय काय? आमचा कृषीचं दुकान आहे. बरं, खताचं. खत, औषध, बियाणं सगळं. होय, कसं आहे का महागाईचा काय फटका आहे का नाही? महागाईचा बराच फटका आहे की आम्हाला. हां, GSTचा तर लय आहे वाटतं राव. GST आहे 18% सगळं. हां, लय डोक्याला ताप असेल. सगळं मग आता काय गेलं तर आम्हाला महागाई. हां हां बरं, काय वाटतं आता आरक्षणाचं? आरक्षण मिळायला पाहिजे. हां, निवडणुका लागायला त्या. आमचे उमेदवार आता आमच्या गावातून आहेत की आम्ही त्यांनाच मतदान करणार. बरं, जरांगे पाटील साहेब जे सांगतील त्यांना एकजुटीनं. एकजुटीने. बरं, काय गावामध्ये किती किती समाजाची लोक आहेत ते? सर्व समाजाचे लोक. होय, सगळी एकजुटीनं करतील का? हो, नक्कीच. आता काय इथं लोकसभेच्या निवडणुका लागल्या की आता पैसे बी वाटतील की? पैसे वाटले तरी आम्हाला पैशाची काही हे नाही. हां, आम्हाला आमच्या पिढीची काळजी आहे. पुढे जाऊन आम्हाला पैसे वाटल्यावर मतदान फिरताय म्हणते ती. नाही फिरत, काहीच फिरणार नाही. हां, आधी होतं पण आता एक मराठा लाख मराठा. बरं एकजुटीनं आम्हाला निवडणुकीवर फक्त लक्ष द्यायचं आणि जरांगे पाटील साहेब जे सांगतील त्याच्यावरच आम्ही चालणार आहे. बरं, मग निवडणुका बॅलेट पेपरवर येतील की? येऊ द्या ना मग, तरी काय आमचा उमेदवार जिथं दिसेल आम्ही त्यालाच मतदान करणार. हां 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 बॅलेट पेपरवर उद्या नाही तर मशीनवर उद्या. आमचा उमेदवार आम्हाला त्याच्यामध्ये दिसला तरच आम्ही त्याला मतदान करणार. आता काय तुम्ही इकडे जास्त उमेदवार दिल्यावर मग आता कधी तुमचा उमेदवार कुठं शोधायचा? 400 आणि 500 कुठं ना कुठं तर सापडेल ना. मग आता किती दिवस चालू व्हायची ही निवडणूक? काय महिनाभर चालला ना का काय आपल्याला तर काय काम आहे उन्हाळ्याचा पडून झालाय. बरं, एका मतदाराला एक दिवस द्या, हां मतदान करा. बरं, काय नाव? हां, राज भंडारे. होय, बरं, काय भंडारीची सुद्धा आता उभा राहिलेत की राहून लोकसभेला? हां, काय वाटतंय इलेक्शनविषयी, राजकारणाविषयी काय वाटतंय? सध्या महाराष्ट्रात सुरू आहे, आरक्षणासाठी सुरू आहे, सत्तेसाठी सुद्धा राजकारण सुरू आहे. काय वाटतंय? आरक्षण भेटायला पाहिजे. होय, काय काय फायदा होईल? आता बघा की माझीच 12वी झाली आहे. हां 12वीच्या नंतर नोकरी नाही भेटली. 4-5 वर्ष इकडे तिकडे फिरालो. नंतर टेलर की शिकलो. 12वी शिकल्याच्या नंतर मशीनवर बसून काम करायची पाळी आली. 2-3 वेळा आरक्षणमुळे बाहेर पण निघालो. आरक्षण असतं तर फायदा झाला असता. 100%. 12वी 70-75% मार्क लिस्ट असून पण टेलर की करण्याचा टाइम आला. बरं, का तर मराठा आहे म्हणून. जे आमच्याबरोबर ओबीसी वगैरे होते ते सर्व नोकरीला लागले. जे माझ्या खालचे होते ते सुद्धा नोकरीला लागले. बरं, जी 55 वाले होते, 45 होते ते सुद्धा नोकरीला लागले. आणि आम्ही 75-70 वाले असून काम करावं. बरं, मग आरक्षण मिळल्यावर फायदा होईल का? आम्हाला नाही झालं पण भविष्य पिढीला होणार ना. ते भविष्यातल्या म्हणजे कुठल्या युवकांना तरी होणार ना. हां, येणाऱ्या पिढीला. 100% होणार ना. बरं, काय का आपलं मतदान गावातल्या सगळ्या उमेदवार म्हणजे जे उमेदवार असेल त्याला? मराठा आरक्षण. आणि पैसे दिलं तर? पैशाचं काय करायचं? काय का पैसे दिलं तर मतदान आम्हाला द्या म्हणून? कसं शक्यच नाही. आरक्षणामुळे मी बाहेर निघलोय म्हणलं पैसे घेऊन काय करता? मतदानासाठी नाही, पैसे देतो आम्हाला मतदान द्या म्हणलं. शक्यच नाही. हां, पैसे नाहीत का घ्यायचं? किती दिलं तर घ्यायचं नाही. काय नाव? बरं, क्षीरसागर ओबीसी. बरं बरं, काय वाटतं आरक्षण मराठी मागायला ते? जय बाई होय, भुजबळ साहेब तर ओबीसीसाठी लढतात की राव? लढतात पण ते नेते बाहेर लढतात. आम्हाला रोज समज आहेत गावात होय, नुसती रोज एकमेकाच्या बांधाला जावं लागते, रस्ते लागते. त्यामुळे मिळलं पाहिजे. बरं, काय फायदा होईल का मग मराठ्यांनाच? होणार हां, सगळ्यालाच होणार, मराठ्याला होणार, आम्हाला होणार. द्यायला पाहिजे त्यांना बी. होय, काय जरांगे पाटील आता जेवढं लढतात यश मिळेल का हो? यश मिळणार की
होय. गावातनं सगळं आमचं पाठिंबा ओबीसीचा मराठी माणसा बरं जेवढी उभा आहे त्यांचं प्रस्ताव पण आज इथल्या उमेदवाराला तुम्ही मतदान करणार का नाही मग ओबीसी सगळे करणार आहे. हां करणार आहे. सगळे करतेली सगळी करतो. बर मग आता जरांगे पाटलाची 23 तारखेला दिवे गावांना सभा आहे हा. जाणार का नाही जाणार आहे. जाणार आहे. हां जाणार 100%. काय नाव विक्रम दिलीप यादव बरं काय शिक्षण 12वी होय आता काय सुरू आहे का नाही काय शिक्षण चालूच आहे शिक्षण होय पुढे चालू. काय सुरू आहे आता काय शिक्षण म्हणजे सुरू आहे काय म्हणजे नाही पुढे शिक्षा म्हणजे आरक्षणामुळे शिकूच वाटणार ना पुढे काय काहीच नाही ना होत शिकून तर काय फायदा होय सध्या शेतीत चालू आहे. म्हणजे शेती सुरू आहे आता हा मग आरक्षण मिळलं तर होईल का फायदा हा होईल ना 100%. अजून काय आपलं वय काय जास्त झालेलं नाही. मग आता शिक्षण मग सुरू केलं तर मग आता आरक्षणाचा तर लढा सुरू आहे की सुरू आहे पण अजून डिक्लेअर झालं नाही सरसकट मराठ्याला आरक्षण दिलंय कुठे मग जरांगे पाटील तर लढायलेत की अहो लढायलेत पण आता फक्त सरसकट झालं नाही ना अजून हे झालं नाही ना आपल्याला सगळे सोयरे बरं बरं त्यासाठी प्रयत्न चालू आहेत जरांगे पाटलाचा आमचा त्यांना सपोर्ट आहे बरं सर्व संपूर्ण गुरुसोय मराठी समाजात हां हां आता गावातनं 4-5 उमेदवार उभा राहिले ते होय मग आपलं मतदान फॉर्म बागलांनी भरलाय हां गुरुसोयीतनं. आणि अजून पण आहेत भरणार आहेत त्यांचे काय नाव अजून आम्ही सांगू शकत नाही कोण आहेत पण भरणार आहेत बरं मग आपलं सगळं मतदान हा सपोर्ट फुल सपोर्ट त्यांना आपला बरं मतदान आहे का हा मग आहे ना आणि पैसे दिलं तर नाही पैशाचं आम्हाला काय गरजच नाही आजपर्यंत कुठल्याच नेत्याने आम्हाला काय दिलं नाही दिलं नाही म्हणून ते मतासाठी नाही, पैसे दिले मतासाठी तर नाही पण काय आम्हाला कामं पण दिलं नाही तर आम्ही आजपर्यंत कुणाचं घेतलं पण नाही आणि इथून पुढे पण घेणार नाही आता तर विषयच नाही हां हां आता कुठला जरी असला तरी पैशाचा काही विषय नाही मग आता प्रचारासाठी गावात आल्यावर हा येऊ दे की त्यांचं ऐकून घ्यायचं आपण करायचं तेच करायचं हां हा. ऐकून घ्यायचं की त्यांचं बरं पण करायचं तेच करायचं